श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज सुंदरकांडातील अध्याय 39वा यामधील साधकाच्या दृष्टीने पाहू. यामधीलही राहिलेला उर्वरित भाग आज आपण पाहणार आहोत. या अध्यायाचं नाव आहे सेतुबंधनाची पूर्तता व आपण साधकाच्या दृष्टीने हे पाहतोय आणि त्यातही राहिलेला भाग आता आपण पाहत आहोत. ओम श्रीराम. तर मग आता इथे काय केले पाहिजे? तर आता या सर्व मंडळींनी आपल्या आत्मस्वरूप सद्गुरूंना शरण गेले पाहिजे व ते जे सांगतील त्याप्रमाणे केले पाहिजे. तेव्हा मग ते आत्मस्वरूप सद्गुरू या दोन किनाऱ्यांना जोडण्याकरिता एक सेतू म्हणजेच पूल निर्माण करावयास सांगतात व तो सेतू म्हणजेच गुरुप्रणीत साधना व भक्ती हा होय. हा सेतू निर्माण करताना कठोर परिश्रम घ्यावे लागतात. या सेतुबंधनाकरिता साधकाच्या ठिकाणी प्रचंड तळमळ कशाची? ईश्वर प्राप्तीची. मार्गात आडव्या येणाऱ्या गोष्टींचा त्याग व संपूर्ण समर्पणाची तयारी असावी लागते. शिवाय संयम ठेवून वाटेत आडव्या येणाऱ्या अडचणीवर व संकटावर मात करून व या सेतू निर्मितीच्या कार्यावर दृढ विश्वास, निष्ठा व आपल्या सद्गुरूंच्या प्रती अनन्य शरणागती ठेवावी लागते. तेव्हा कुठे हा सेतुबंध निर्माण होतो आणि हे महान कार्य ते आत्मस्वरूप सद्गुरू साधकाच्या मनाच्या मार्फत किंवा मनाच्या आधिपत्याखालीच करून घेतात. कारण इथे मनच प्रमुख घटक आहे. मनच प्रकृतीच्या प्रपंचात अडकवते व मनच या सर्वातून मुक्तही करते. आणि जेव्हा हे सेतुबंधन पूर्ण होते तेव्हा तीच खरी आपल्या आत्मस्वरूप सद्गुरूंची गुरुकृपा होय. तेव्हा मग ते आत्मस्वरूप सद्गुरू आपल्या लाडक्या शिष्याकडून साधनारूपी सेतुबंध पूर्ण करून कृपांकित करतात व मग भवसागर पार करवून त्या पलीकडील आत्मस्वरूप चैतन्यरूप सुवर्ण प्रकाशमय नगरीत अलगदपणे नेहून सोडतात. असा हा सेतुबंध आहे. आता आपण या अध्यायाचे सार थोडक्यात पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. इथे मागच्या भागात आपण पाहिले की हनुमंतांच्या कौशल्य प्रकाशामध्ये सगळी वानरसेना सेतू बांधणीसाठी तयार झालेली आहेत आणि हे संपूर्ण कठीण कष्टप्रद असं हे जे कार्य आहे. कारण समुद्रावर दगड तारून त्याचा पूल तयार करायचा आहे, त्याचा ब्रिज तयार करायचा आहे आणि हे कठीण काम त्यांनी ते जे साध्य आहे ते सिद्ध केलेले आहे. आणि आपण मागच्या भागात हे पण पाहिलं की ते भवसागरापर्यंत कशी आहे, म्हणजे साधकाच्या दृष्टीने हे पाहिलं की तो साधक भवसागरापर्यंत त्याच्या पाठीमागे प्रपंचाचं काट्याकुट्यांनी भरलेलं प्रपंचाचं रान तुडवीत हे रान तुडवत असताना त्याची साधना भक्ती ही सगळी चालू असते. ही एक प्रकारची शुद्धीकरण प्रक्रियाच असते. परंतु आता तो
भवसागराच्या किनाऱ्यावर आलेला आहे आणि आता भवसागर पार करून पलीकडे जायचे त्यासाठी काय केलं पाहिजे, तर त्याची सद्गुरूंना हे बा आपण हा एक गोष्ट पाहिली पाहिजे नीट, की बघा समजा आपण एखाद्या सद्गुरूंकडून अनुग्रहित आहोत आणि आपल्याला वाटतं की सद्गुरूंनी त्याच्यावर जास्त कृपा केली, त्याची फार वेगाने प्रगती होते, माझी होत नाही. ह्या गोष्टी ह्या जनरली सगळ्यांनाच माहिती असतात. परंतु याचं कारण आपण नीट शोधत नाही. ज्याची ती प्रगती होती ना, एक तर त्याचा मागच्या जन्मात खूप मोठा प्रवास झालेला असतो. दुसरी गोष्ट, त्याच्याकडे त्या प्रवासामुळे त्याची ती पात्रता निर्माण झालेली असते वेगाने पुढे जाण्याची, आपली नसते. त्यामुळे हा असा जे तुलनात्मक आपण विचार ठेवतो ना, तर हे चुकीचे असतात. इथेही पहा, हनुमंत झेप घेऊन पलीकडे जाऊ शकतात, परंतु बाकीची वानर मंडळी जाऊ शकत होते का? नाही. हा तुलनात्मक फरक. हे कोणाच्या लक्षात येतं? श्रीरामांच्या. साधकाच्या दृष्टीने काय, साधकाच्या प्राणाने स्वतःचे साधना करून ऊर्ध्व झेप घेतली आणि पोहोचलेला आहे तो आकाशामध्ये. परंतु बाकीचे जे घटक आहेत, म्हणजे बुद्धी, चित्त, बाकीचं तुमच्या अगदी पेशी, रोमन रोम, नाड्या, हे सगळं, ह्यांची ती झेप घेण्याची कुवत नाही किंवा तयारी नाही. मग यांच्या पलीकडे जाण्याचा मार्ग काय? हा फरक आपण साधकाने लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळं आपल्याला आपल्या सद्गुरूंनी जी साधना दिली आहे आणि ज्या पद्धतीने ते नेत आहेत, आपण फक्त नेटाने तळमळीने आपली साधना करायची, आपली भक्ती करायची, आपलं जीवन मात्र स्वच्छ जगायचं. कारण जीवन जर आपण स्वच्छ म्हणजे कसं, कुठलेही लांड्या लबाड्या कुठल्या या गोष्टी टाळायच्या. संपूर्ण स्वच्छ जीवन जगणं सुरुवातीच्या काळात हे कठीणच, नाहीच जमणार. परंतु हळूहळू प्रगती करत आपण ते स्वच्छ जगलं पाहिजे. आत्मसाक्षात्कारानंतर तर त्याचं जीवनच ईश्वरमय असतं. परंतु हे आपण पाळलं पाहिजे आणि कोणामध्ये आपण तुलना केली नाही पाहिजे. आपलं आपलं स्वतःचं जीवन आहे, त्या पद्धतीने केलं पाहिजे. इथेच मग या मंडळींना कसं पलीकडे न्यायचं, तर त्यांच्याकरता मग सद्गुरू योजना करतात की हा सेतुबंधन कथेमध्ये ह्या सगळ्या सेनेसाठी पलीकडे लंकेत जाण्यासाठी काय केले? सेतुबंधन. साधकाच्या दृष्टीने हा साधनेचा आणि भक्तीचा सेतू, पूल तयार केला आहे आणि आता या पुलावून साधकाला पलीकडे भवसागराच्या पलीकडे जायचं आहे. मात्र त्याकरता मग सद्गुरू काय करतात? त्याला गुरुप्रणीत साधना देतात, भक्ती देतात. ती त्यांनी प्रामाणिकपणे कशी करायची, तर त्यांनी ह्या मार्गावर, अध्यात्म मार्गाच्या विषयी प्रचंड तळमळ, ईश्वर प्राप्तीविषयी प्रचंड तळमळ, मार्गात जे काय अनावश्यक गोष्टी येतील ना त्यांचा त्याग करायचा. अनावश्यक गोष्टी म्हणजे कशा? आता मी जीवन जगतोय, मला संसार आहे, प्रपंच आहे, मुलं बाळं सगळं आहे. मग ह्यांच्या गरजेपुरतं आपण करत राहायचं. परंतु विनाकारणच अजून काही अशा गोष्टी वाढवून साधनेत ज्याच्यामुळे व्यत्यय येईल, साधना जिथे थांबेल, अशा गोष्टी टाळून आपली साधना करत राहायची आणि आपल्या सद्गुरूंच्यावर संपूर्ण समर्पण. ह्या तीन गोष्टी, ही त्रिसूत्री खूप महत्त्वाची आहे. आणि त्यानंतर पण मग वाटेत आडव्या येणाऱ्या संकटावर, गोष्टीवर मात करून हे जे सेतू निर्मितीचं कार्य, तर सेतू निर्मिती कशाला म्हटले? गुरुप्रणीत साधना आणि भक्ती, ज्ञान, कर्म, भक्ती, हे सगळं हा सेतू आहे. याला सगळ्याला सेतू म्हणेल. याच्यावर पूर्ण विश्वास, म्हणजे ज्ञानयोगावर, कर्मयोगावर, भक्तियोगावर, राजयोगावर पूर्ण विश्वास, एकूण आपल्या सद्गुरू प्रणीत साधनेवर पूर्ण विश्वास ठेवावा लागतो. तेव्हा हा सेतुबंध पूर्ण होतो. आणि याच्यामध्ये मग हे कार्य कोणाकडून करून घ्यायचं, तर आपल्या अंतरंगातील सगळ्यांचा घटक प्रमुख कोण आहे? मन आहे. मन सगळ्यांचं घटक आहे. कारण पेशींना जरी हवं असेल तर ती संवेदना मनाला होते. अगदी बुद्धीला जर काय हवं असेल तर ती संवेदना मनाला होते. हृदयाला काय हवे असेल ती संवेदना म्हणून इथे मन हे प्रमुख घटक आहे आणि त्या मनाकडूनच ही सगळं. आणि आपण साधना मनानेच करतो ना, आणि संसारही मनानेच करतो, प्रपंचही मनानेच करतो. आपलं मनच आपल्याला प्रपंचात अडकवतं आणि आपलं मनच आपला उद्धार करून देतं. आपलं मनच आपल्याला अवचेतनात म्हणजे नरकात ढकलतं आणि आपलं मनच आपल्याला स्वर्गात घेऊन जातं. तर म्हणून या मनाकडनंच ते हे कार्य पार पाडून घेतात. मात्र या कार्यावर
सेतुबंधनाच्या म्हणजेच भक्तीवर, साधनेवर आणि सद्गुरूवर पूर्ण विश्वास असला पाहिजे. नसेल तर फसगत होते, मग तो तिकडे पूर्णत्वाकडे जाऊ शकत नाही. याची एक छोटीशी आपण एक गोष्ट पाहू. भगवान श्रीकृष्ण जेव्हा गोकुळामध्ये होते, ते लहानचे थोडेसे मोठे झाले. नंतर मग ते गायी चरायला वनात घेऊन जाऊ वगैरे लागले. परंतु व्हायचं असं की त्यांच्या असं निदर्शनास आलं की आपण सगळे बालगोपाळ सगळे आपण गायी चारून आणतो, मात्र दही, दूध आणि लोणी मथुरेच्या बाजारात विकलं जाते. मग त्यांनी असं सुरू केलं गोपाळांच्या बरोबर की आपण खायचं आणि आपण धष्टपुष्ट व्हायचं. याच्या पाठीमागे खूप मोठा आध्यात्मिक संकेत आहे, आपण त्यामध्ये आता शिरणार नाही. म्हणजे हे दही दूध म्हणजे काय, त्याने पुष्ट होणे म्हणजे काय, आध्यात्मिक याच्या पाठीमागचा वेगळा भाग आहे. तो आपण योग्य वेळी येईल तेव्हा पाहूया. इथे मला हे सांगायचं की मग ते कसं मिळवायचं आता हे आपण. तर मग त्यांनी ठरवलं आपण जे जास्त घेऊन जात आहेत त्यांच्या घरी चोऱ्या करायच्या. चोऱ्या करणे म्हणजे काय, हाही आध्यात्मिक संकेत वेगळा आहे, आपण ते नंतर पाहू. मग एके दिवशी ठरलं की एका घरामध्ये आता उतरायचं. तर म्हणे आता त्यांनी सगळी दारं वगैरे सगळं बंद केलं, तर आपण जायचं कसं. श्रीकृष्ण म्हणे मला आतमध्ये जायचा एक मंत्र येतो म्हणे, मी तो वापरतो, तुम्ही फक्त डोळे झाका. म्हणजे चालेल. सगळ्यांनी डोळे झाकले आणि मी जेव्हा डोळे उघडा म्हणे तेव्हा डोळे उघडायचे. भगवान श्रीकृष्णाने तिथे ही कला केलेली की त्यांना सगळ्यांना सूक्ष्मत्व निर्माण केलं. आणि पूर्वी घरांना सवानं, आपल्या ग्रामीण भाषेत त्याला सवानं, जिथून प्रकाश यायचा त्याला सवानं म्हणायचे. आणि त्याच्यावरती असं झाकण ठेवायचं पावसांच्या वेळेला, इतर वेळेला ते उघडं ठेवायचं म्हणजे त्यातनं हवा आणि प्रकाश यायचा. ते आणि छोटं ते होल असायचं, त्यातनं सगळे आतमध्ये उतरवले. सगळ्यांनी दही, दूध, लोणी मनसोक्त खाल्लं. आणि ते खाल्ल्यानंतर आता आता म्हणजे की काहीतरी आता आवाज झाला. मग ही लोक जागी होतील, ही रात्रीची वेळ होती, जागी होतील. मग श्रीकृष्ण म्हणे आता काय करायचं. तर हे म्हणे जसं तुम्ही आम्हाला आतमध्ये आणलं तसंच बाहेर घ्या. तर श्रीकृष्ण म्हणे पण तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर. तर म्हणे हो आहे ना, आता आता नाही ठेवून करणार काय, आतमध्ये आणलंय, नाही म्हटलं तर मार खावा लागेल. मग ठीक आहे म्हणे, मग तुम्ही परत अगोदरच्या प्रमाणे डोळे झाका, मी तुम्हाला सही सलामत बाहेर काढतो. सगळ्यांनी डोळे झाकले, पण त्यातलं एक असं जरा विक्षिप्त होतं. ते म्हणालं की हा नेमका करतो तरी काय, आपण हे पाहिलं पाहिजे, म्हणजे याच्या अपरोक्ष आपल्याला अशा गोष्टी करता येतील. ही शंका किंवा हा अविश्वास. तर मग त्याने काय केलं, डोळे असे अर्धवट उघडे ठेवले. तर त्या प्रकार असा झाला की सगळे बाहेर गेले, पण तो त्या सवाण्यामध्ये डोकं त्याचं फक्त वरती आलं, बाकी शरीर खालीच राहिलं. आणि इकडं आतमध्ये घरातली सगळी लोक जागी झाली होती. मग त्यांनी काय, जे हाताला सापडेल त्यांनी बडवला त्याला. इथे महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, ह्या बाकी सगळ्या मंडळींनी त्यांच्यावर विश्वास ठेवला ना, ते सही सलामत आत उतरले आणि सही सलामत बाहेर पण पडले. पण याने काय केलं, अविश्वास दाखवला, त्याचा परिणाम मार खाल्ला. तसं मला त्याचं तात्पर्य हे सांगायचं की साधकाने आपल्या गुरुप्रणित साधना, आपले सद्गुरू आणि आपलं आचरण यावर पूर्णपणे विश्वास ठेवला पाहिजे. ती साधना तळमळीने केली पाहिजे, परखडपणे केली पाहिजे. तरच आपण सही सलामत या भवसागरातून बाहेर पडू. नाहीतर त्या श्रीकृष्णाच्या तो जो कोण सवंगडी होता त्याच्यासारखा प्रकृतीचा मार खाल्ल्याशिवाय आपण राहत नाही, आणि खातोयच मार आपण. कोण या जगात कोण सुखी आहे, रामदास स्वामी म्हणतात ना, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोध होनी पाहे. आपण सगळेजण किंचित सुख मिळतं आणि दुःख मात्र प्रचंड आपण भोगतो. म्हणजेच तो प्रकृतीचा मार खाणे, जे श्रीकृष्णाच्या सवंगडीने मार खाल्ला तसंच आपण मार खातो. आणि त्यांना भाग्याने श्रीकृष्ण मिळाला, आपल्याला असे महान सद्गुरू मिळाले. तर त्यांच्या प्रत्येक वाक्यावर आपण विश्वास ठेवून त्यांनी सांगितल्या पद्धतीने आपला आत्मप्रवास करायचा असतो. गुरुप्रणित साधनेवर प्रचंड विश्वास, आपल्या सद्गुरूवर प्रचंड विश्वास आणि संशयातीत आचरण,
ही त्रिसूत्रीच साधकाला मोक्षपदाचा अधिकार मिळवून देते, हे स्वामी विद्यानंदांचं वाक्य आहे. तर या पद्धतीने आपण हा प्रवास केला पाहिजे. या अध्यायाचं सार तेच आहे की बाबा, सद्गुरूंनी तुम्हाला सेतुबंधन करायला सांगितले. सेतुबंधन म्हणजे सद्गुरुप्रेमी साधना आणि भक्ती. तो तुम्ही प्रामाणिकपणे करा, म्हणजे मी तुम्हाला सही सलामत भवसागराच्या पलीकडे पोचून देईल. हेच या अध्यायाचं सार आहे असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.